मराठी सक्तीचा निर्णय अन्यायकारक, सरनाईकांनी 1 मेची डेडलाईन पुढे ढकलावी, पत्रकार परिषदेतून संजय निरुपमांचं आवाहन. मराठी सक्तीबाबत आज मंत्रालयात बैठक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक घेणार बैठक, रिक्षा टॅक्सी चालक संघटनांचे प्रतिनिधी राहणार उपस्थित. महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी मराठी शिकायलाच पाहिजे, मात्र हे करताना दमदाटी गुंडागर्दी सुरू आहे. नाव न घेता जलीलांचा मनसेला टोला. तुमच्याकडून न्याय मिळण्याची अपेक्षा नाही, मला खोट्या प्रकरणात अडकवलं गेलं म्हणत न्यायमूर्ती स्वर्णकांत यांच्यासमोर उभं राहण्यास केजरीवालांचा नकार. राज्य शासनाच्या पद्म पुरस्कार समितीत सांस्कृतिक मंत्र्यांना स्थान नाही, सरकारकडून समितीच्या स्थापनेचा शासन निर्णय प्रकाशित. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांना स्थान न दिल्यानं चर्चा. अमरावतीच्या परतवाडामधील व्हायरल व्हिडिओ प्रकरणात आणखी एक 16 वर्षांची पीडिता आली समोर. आतापर्यंत 2 पीडितांनी समोर येऊन दिली अन्यायाची माहिती. टीसीएस प्रकरणातील फरार निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी. गर्भवती असल्याचं कारण देत जामिनासाठी न्यायालयात अर्ज. गुन्हा दाखल झाल्यापासून निदा खान फरार, एसआयटीच्या धाडीपूर्वीच निसटली. भोंदू अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर करणार. 7व्या गुन्ह्यात पुन्हा एसआयटीनं घेतला खरातचा ताबा. खरात तपासात सहकार्य करत नाही, स्मृतिभ्रंशाचं नाटक करतो, सरकारी पक्षाचा दावा. भोंदू राजेंद्र गडगेला कोर्टात करणार हजर. गडगेची 4 दिवसांची पोलीस कोठडी आज संपणार. अनिष्ट तक्रारीनंतर भोंदू गडगे गजाआड. आरएसएसच्या मंचावर बागेश्वर बाबा बोलले, त्यामुळे शिवरायांचा अपमान. सभेतच भागवतांनी बकवास बंद करा असं सांगायला हवं होतं. हुसेन दलवाईंचा फुकटचा सल्ला. आधी वादग्रस्त विधान, नंतर लावला शिवरायांचा फोटो. बागेश्वर बाबाच्या रामकथेत मंचावर शिवरायांचा फोटो. वादग्रस्त वक्तव्याचा निषेध झाल्यानंतर शिवरायांचा जय जयकार. मनसेनं अंमली पदार्थ विकणाऱ्या महिलेला शिकवला धडा. अंमली पदार्थ विकणाऱ्या महिलेला सापळा लावून पकडलं. मानसरोवर रेल्वे स्थानकाच्या बाहेरची घटना. सिंधुदुर्गवासियांना टोल लागू देणार नाही, पालकमंत्री नितेश राणेंनी मांडली भूमिका. वैभव नाईकांकडून नितेश राणेंचं अभिनंदन. दुष्काळात 13वा महिना, खत टंचाईच्या काळातच आता माफदा विक्रेत्यांचा आजपासून बेमुदत संप बंदचा इशारा. मुंबईच्या मरीन ड्राईव्ह मार्गावर पहाटे भीषण अपघात. अपघातात 3 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये एक ज्येष्ठ नागरिक, एक तरुण. राज्यात उष्णतेची लाट येणार. राज्यात उष्णतेचा येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी. अकोला, अमरावती तापमान 46 अंश सेल्सिअसच्या पुढे. भर उन्हात प्रवाशांवर लालपरीला धक्का देण्याची वेळ. वसमतच्या आगारात 63 पैकी 58 गाड्या खिळखिळ्या. इराणनं संपर्क साधावा, युद्ध समाप्तीच्या चर्चेसाठी ट्रम्प यांची भूमिका. अमेरिका इराण चर्चेचा पेच सुटेना. इराणचे परराष्ट्र मंत्री इराकची पुन्हा इस्लामाबादमध्ये दाखल. होर्मुझमधल्या नाकेबंदीमुळे इराणची मोठी कोंडी. अमेरिकेच्या नौदलानं आतापर्यंत 38 जहाजं परत पाठवली. यंदाच्या आयपीएलच्या पहिल्या सुपर ओव्हर सामन्यात केकेआरची बाजी. रिंकू सिंगनं कोलकाताला 1 हाती मिळवून दिला विजय. आज दिल्ली बंगळुरूत सामना. पाटीदारची सेना अक्षरच्या सेनेशी करणार 2 हात.